जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. काही डब्बे रिकामे झालेले होते, ते घासले. लगेचच्या लगेच जर घासले तर असं एकाच दिवशी घासायचं टेन्शन राहत नाही. तर जसा डबा रिकामा झाला तसा घासायचा आणि त्याच्यामधलं जे साहित्य आहे, पदार्थ आहेत ते त्याच्यामध्ये भरले की डबा खूप छान दिसतो. आणि आज होती होळी आणि होळी असल्यामुळे स्वयंपाक होता तो पुरणाचा. आणि पुरणाचा स्वयंपाक जर वेळेवर करायचं म्हटलं सर्व तर खूप उशीर लागतो. तर सकाळचे कामं थोडेसे आटपले की लगेच पुरणाची डाळ मी लावून देत असते. हरभऱ्याची डाळ लावली, तिकडे उडदाची डाळ पण वड्यासाठी भिजू घातली आणि कुकर पण झालेलं होतं. कुकर झाल्यानंतर डाळ जर जास्त थंड झाली, कुकर थंड झाल्यानंतर डाळ जास्त थंड असेल ना तर त्या चाळणीतून काढायला पण खूप उशीर लागतो. तर त्याच्यामुळे थोडी गरम केली की जे येळवणी आहे ते पण घट्ट निघतं आणि डाळ पण थोडी गरम होते. आणि येळवणी जर असं निघलं नाही जास्त तर अर्धा एक ग्लास पाणी टाकून परत चांगली उकळवून घ्यायची डाळ. चांगलं येळवणी निघतं त्याचं. तर याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नव्हती, मला पाणी होतं शिल्लक, पण ती खूप थंडही झाली होती आणि त्याच्याचमुळे ते येळवणी थोडंसं असं पातळ वाटत होतं. तर थोडी गरम करून घेतली आणि त्याच्यानंतर डाळ पण गरम झाली की खूप लवकर निघते या चाळणीमधून. येळवणी पण काढून घेतलं. तिखट करायचं आणि तिखट करायचं म्हटल्यानंतर ते येळवणी काढावंच लागतं, ते खूप चांगली चव येते त्याची. आणि त्याच्यानंतर चाळणीतून डाळ काढायला काहीच उशीर लागत नाही. या पुरण यंत्रापेक्षा पण ही चाळणी खूप चांगली आहे आणि आता जवळपास सर्वच ठिकाणी ही मिळते. त्यातलं थोडंसं काढून घेतलं तिखट करण्यासाठी आणि आता पुरण पण करून घेणार. तर पुरण करण्यासाठी अगोदर मी कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये ते जे काढून ठेवलेली डाळ होती ती टाकली. फुल गॅसवरच चांगलं परतून घेत असते. साखर टाकताना मी थोडी कमी टाकते. डाळ अगोदर मोजून घेतली की साखर टाकताना असं टेन्शन येत नाही. एक प्याला डाळ घेतलेली होती तर त्याला थोडं गोड आम्ही कमी खातो, त्याच्यामुळे साखर कमी घेतली. तुम्ही जर गोड खात असाल तर जेवढेल तेवढी साखर घेतली तरीही चालते. सुरुवातीला असं वाटतं की हे पुरण खूप पातळ झालं, पण फुल गॅसवर आणि तिथे फिरवतच राहावं लागतं, नाही तर लगेच खाली लागतं. चांगलं मिक्स करून घेतलं, त्याच्यामध्ये जायफळ पावडर, विलायची पावडर ते सर्व टाकलं आणि आता पुरण हे थंड होण्यासाठी ठेवून दिलं. त्याच्यानंतर बाकीचे काम. तर बाकीच्या कामामध्ये थोडीशी साफसफाई रोजची असतेच आपली. तर सोफा आवरला, त्याच्यानंतर फरशी पुसायची होती, झाडून वगैरे काढलं आणि ते फरशी पुसून घेतली. फरशी पुसताना मी सकाळीच, बऱ्याच जणींची सवय आहे सकाळी उठल्याबरोबर फरशी पुसतात. मी सकाळी उठल्याबरोबर कधीच फरशी नसते माझी. असं फरशीवरून पुसल्यानंतर लगेच अशी एरझारा केलेली मला थोडंसं नाही आवडत. तर घरी कोणी नसलं तेव्हाच माझी फरशी असते. खेळणं नाही तुझं ते बाहेर आणि आणि फरशी पुसतानाच मग जे आवरणं आहे ते माझं चालू असतं. त्याच्यामध्ये सर्वच हॉल जर पुसायचा असला तर सोफा आवरणं, त्याच्यातले जे काही शिल्लकच्या वस्तू आहेत. आता असं असतं की हातामध्ये आली ती वस्तू ठेवून देणं, तर ते पण आवरणं चालू असतं. तर फरशा वगैरे पुसणं झाल्यानंतर थोडा वेळ आराम झाला, त्याच्यानंतर परत स्वयंपाकाची तयारी नाही तर स्वयंपाक नाही करायचा, त्याची जी तयारी आहे अगोदरची ती करून ठेवत असते मी. त्याच्यामध्ये मग वड्यासाठी लसण वगैरे सोलून ठेवणे, भज्याचं वड्याचं भिजवून ठेवायचं. तर एक मसाला तयार करायचा, त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे, हिरवी मिरची, लसण, जिरे हे सर्व मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि ते काही वड्यासाठी आणि काही भज्यासाठी दोन्हीसाठी पण टाकत असते. तर वड्याची डाळ पण, उडदाची डाळ चांगली भिजलेली होती, ती पण मिक्सरमध्ये काढून घ्यायची. मिक्सरमध्ये काढताना ही डाळ खूप जाडसर, अशी खूप बारीक नाही करायची. जाडसर असली वडे खूप चांगले होतात. आता दोन्ही एकत्रच भिजवणं चालू आहे. तर दोन्हीकडे पण एक साहित्य, लाल मिरची पावडर आणि हळद, वड्यामध्ये मीठ आणि भज्यामध्ये हळद नाही टाकत मी. तर तिखट आणि जिरे वगैरे आणि बेसन टाकायचं. इकडे भज्यामध्ये बेसन आणि वड्यामध्ये गव्हाचं पीठ. भज्यामध्ये ओवा पण टाकते, पण नंतर भिजवल्यानंतर टाकला तरीही चालतो तो. वड्याचं भिजवताना गव्हाचं पीठ जेवढं बसेन त्याच्यामध्ये तेवढंच, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. पाण्याचा वापर केला, पीठ जर जास्त झालं तर त्या वड्याची चव पूर्ण अशी पिठासारखी लागते.
तर पिठाचं प्रमाण पण कमीच ठेवायचं. खूप घट्ट कणिक नाही मळायची वड्याची. भज्याचं पण भिजवून ठेवलं आणि त्याच्याबरोबर पोळ्यासाठी लागणारी जी कणिक आहे ती पण करून ठेवली. रिचू मग रिचू रिचू इकडे हे घे. होळी पेटवायची त्याला. आणि ते आणलं का तुम्ही ते एरंड सगळं आणत असतो. आणलं? हो. मला तर नाही दिसलं. पायपाती फक्त घातले. हां दोन्ही झाडं सारखेच आहे. हे जमिनीमध्ये आहे, याचे फुलाचा आकार आणि बकेटीत लावलेला आहे एक, म्हणजे आलेले आहे ते, तर त्याचा आकार दोन्ही आकारामध्ये खूप फरक पडतो. जमिनीतल्या याला खूप कुरड्या पण चांगल्या वाळल्या. आता 2-3 दिवस झाले काही म्हणजे हेच नाही, सूर्य मावळायला लागला. हा बाळे नाही, छान अशा वळल्या कुरड्या. नाही एकाच दिवशी बसा खाली. खाली बसा. होळी आता रिचीच पेटवणार आहे. जाईल आपल्या बारके बारके जात नाही कुठं. पूर्ण लाकूड. चल बाई इथं. इथे इथे नाही इथे. गुड 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 गुड. बसा शिट. काय करतात आणि काय नाही, काय करतात. चिटपट बस मस्त ते चिटपट. हां काय बोलते ती? सगळं म्हणते आई बाबा वगैरे. गौऱ्या घ्या आता. एक काम करायचं असलं की किती उशीर लागतो. हे रिचिक आणि इंदय जास्त हे करतो. हा इकडं होतो तो. इकडं. रिची जाऊ नको तिकडे. घरी पंकज तो सरळ जा. ते आई आई टाटा. आमची चालू आहे बाहेर होळीची तयारी आणि मी करणार आहे आता होळीसाठी नैवेद्य. तर या पद्धतीची तयारी जर करून ठेवली तर स्वयंपाक करायच्या वेळेस अजिबात जास्त टेन्शन येत नाही. कारण हे पुरण पण तयार आहे, कणिक पण मळून झालेली आहे, परत वड्याचं भज्याचं ते पण झालेलं आहे तयार. आणि आता फक्त भात लावायचा, गरम गरमच भात. आता संध्याकाळ झालेली आहे. ही जी तयारी आहे ही पुरण सकाळचं कामं आटपल्यानंतर करून ठेवलं, आता पूर्णपणे थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे याचं टेन्शन नाही. आणि आता जवळपास 5:15 वाजले. तर ही जी तयारी आहे ही 5 वाजता लागला तरी अर्ध्या तासामध्ये हे पण झालं. परत त्यांना होळीसाठी जे काही गौऱ्या वगैरे आपणच ठेवलेल्या असतात तर त्या पण सांगितल्या जातात. परत बाहेर पण थोडा थांबलं जातं आणि आता त्यांची होळी चालू आहे बाहेर तयार करणं आणि मी करणार आहे नैवेद्य. अगोदर जर करून ठेवलं तर कोणत्याही प्रकारचं टेन्शन येत नाही. बऱ्याच असं होतं की पुरणाचा स्वयंपाक म्हटलं म्हणजे खूप असतं, खूप दडपण येतं बऱ्याच जणींना. खूप किचकट स्वयंपाक आहे, बराच उशीर लागतो. तर थोडं जर करत राहिलं तर एकदम लोड पण येत नाही आणि उशीर पण लागत नाही. असं म्हणतात की पुरणाचा स्वयंपाक जर असेल तर त्याच्यासोबत भात हा असायलाच पाहिजे. काहीतरी आहे जुनी परंपरा. तर त्याच्यामुळे भात लावला आणि इकडे नैवेद्य पण करणार आहे. तर नैवेद्य आपापली पद्धत आहे करण्याची. आता आमच्या ज्या शेजारच्या ताई आहेत त्या आल्या होत्या पूजेसाठी, तर त्यांनी फक्त दिवेच केले होते. मी दिवेही केले आणि खालचे जे छोटे छोटे त्याच्या हे असतात पोळ्यासारख्या, तर ते पण पुरण घालून केलं. 5 दिवे आणि 5 या पद्धतीच्या छोट्या नैवेद्य एकदाच करून घेतले आणि ते भजायला ठेवले. तोपर्यंत इकडे दिवे पण तयार होऊन जातात. तर दिवे उकडून घेणार आहे. उकडण्यासाठी कढई ठेवली आणि त्याच्यानंतर तिकडे पुरणाच्या पोळ्या पण करून घेणार आहे, कारण अजून होळीसाठी वेळ होता. तर
होळी जेव्हा आपण बाहेर पेटवणार तर त्याच्या अगोदर जर वडे आणि भजे जर करून ठेवले तर ते थंडे जर झाले तर गोड नाही लागत. तर जे पदार्थ आपण परत गरम करू शकतो असेच पदार्थ करून ठेवायचे. तर तिखट, पुरणाच्या पोळ्या, खीर हे जे आहे हे सर्व करून घेतले. आणि हे केल्यानंतर जेवढे काही थोडेफार भांडे पडलेले होते ते पण लगेच घासून घेत असते मी. म्हणजे जेव्हा जेवणं वगैरे झाल्यानंतर एकदम जे भांडे पडतात तर ते पडत नाही. जसे भांडे पडतील तसे थोडंसं आटपलं की भांडे घासून घ्यायचे. होळीचा नैवेद्य काढला. त्यानंतर आली मी आता बाहेर. तर बाहेर आल्यानंतर पण बराच वेळ जातो. आता अगोदर जर स्वयंपाक केलेला नसता आणि होळी झाल्यानंतर जर सुरुवात केली असती तर खूप उशीर झाला असता. तर त्याच्यासाठी थोडा करून ठेवायचा अगोदर आणि त्याच्यानंतर जे गरम करणं शक्य नाही तर असा वडे आणि भजे तसेच ठेवले. ते आता नंतर रिचीला आत ठेवलेलं होतं. आणि हा समोरच्या ताईचा नातू आहे. याचीच जे डेकोरेशनचा व्हिडिओ आहे तो याच्या स्वागतासाठीच केलेला होता. त्यानंतर होळीचा जो जाळ आहे तो थोडा कमी झाल्यानंतर जी काही पूजा आहे ती आमची सुरू होती. दिवे वगैरे अगोदर लावलेले होते होळी पेटवल्यानंतर लगेच. पण जी पूजा आहे ती थोडा तो जाळ कमी झाला त्याच्यानंतरच सुरुवात केली कारण खूप शेक लागत होता. आमच्या इकडे थंडी पूर्णपणे गेलेली आहे. उन्हाळा लागलेला आहे. त्याच्यामुळे उन्हाळी वाळवणं पण सुरू आहे. आणि 2-3 दिवस मध्ये आभाळ आलं ते आता येणं बंद झालेलं आहे. त्यानंतर जे काय आहे पंकजही आलेला होता. 2-3 दिवस सुट्ट्या होत्या त्याला. तर शेक लागत होता त्याच्यामुळे हात असे केलेले होते आम्ही. आणि होळी ही प्रत्येकाच्याच अंगणामध्ये नाही राहत. आमच्या इकडे 2-4 घरं मिळून म्हणजे अशी करतात. समोर आहे, समोर पण आहे एक, त्यानंतर इकडे आहे, परत मागे पण होती. प्रत्येकाच्या अंगणामध्ये एका अंगणामध्ये केली की 2-4 घरं तेवढे जे आहे शेजारचे ते सर्व पूजा करतात. तर आम्ही हे परत आणखी एक ताई आहेत त्यांना त्या गावाला गेलेले होते. त्यांनी खूप उशिरा पूजा केली मग होळीची. आणि इकडे उळा भाजायची पण पद्धत आहे. त्यांनी आणलेला होता तो भाजला आणि ते असा प्रसादासारखा वाटलासुद्धा. त्यानंतर जे दिवे केलेले असतात ते होळीमध्ये टाकले आणि त्यातले जे गौरी जी आहे एक ती घेतली आणि घरामध्ये आणली. त्यानंतर आता घरातले कामं. तर वडे भजे केले, तिखट या पद्धतीने झालेलं होतं, खीर पण, आणि जेवणं पण चालू होते. त्यांचे जेवणं चालू होते तोपर्यंत जे काही भांडे पडले ते मी घासले आणि त्याच्यानंतर मी जेवण केलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.